नमस्कार. आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 16. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. श्लोकाचा अर्थ: परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. 15व्या श्लोकात असे सांगितले आहे की अज्ञानाने ज्ञान आवृत्त झाल्याने सर्व माणसे मोहित होत आहेत. येथे त्या सामान्य मनुष्यांपेक्षा आत्मतत्व जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांना वेगळे दाखविण्यासाठी तू या पदाचा उपयोग केलेला आहे. 15व्या श्लोकात ज्या अज्ञानाचे वर्णन आहे, ज्या अज्ञानामुळे अनादी कालापासून सर्व जीवांचे ज्ञान झाकलेले आहे, ज्यामुळे मोहित होऊन सर्व माणसे आत्मा व परमात्मा यांचे यथार्थ स्वरूप जाणत नाहीत, त्याच अज्ञानाबद्दल येथे सांगितलेले आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी अज्ञानाबरोबर तत् हे विशेषण दिलेले आहे. तात्पर्य असे की ज्या पुरुषांचे असे अनादिसिद्ध अज्ञान परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने नष्ट करून टाकले गेले आहे, ते मोहित होत नाहीत. आपल्या सत्तेला आणि शरीराला वेगवेगळे मानणे ज्ञान होय आणि एक समजणे अज्ञान आहे. उत्पत्ती विनाशशील संसाराच्या एखाद्या अंशामध्ये आपण आपल्याला ठेवले, अर्थात मीपणा धारण केला, आणि एखाद्या अंशाला आपल्यात ठेवले, अर्थात माझेपणा धारण केला. आपल्या सत्तेचा तर निरंतर अनुभव होतो आणि मी माझेपणा बदलताना प्रत्यक्ष आपणाला दिसत असतो. जसे पूर्वी मी बालक होतो आणि खेळणी इत्यादी खेळ साहित्य माझे होते. आता मी तरुण अथवा वृद्ध आहे आणि स्त्री, पुत्र, धन, घर इत्यादी माझे आहेत. अशा प्रकारे मी माझेपणाच्या परिवर्तनाचे ज्ञान आपणाला आहे, परंतु आपल्या सत्तेच्या परिवर्तनाचे ज्ञान आपणाला नाही. हे ज्ञान अर्थात विवेक आहे. मी माझेपणाला जडाशी न मिसळता साधकाने आपल्या विवेकाला महत्त्व द्यावे की मी माझेपणाचा संबंध ज्याच्याशी ठेवतो ते सर्व बदलते, परंतु मी माझे म्हणविणारा मी तोच राहतो. जडाचे बदलणे आणि अभाव तर समजतो, परंतु स्वचे बदलणे आणि अभाव कोणालाही समजत नाही, कारण स्वमध्ये किंचितही परिवर्तन आणि अभाव कधीच होत नाही. हा विवेक ठेवून मी माझेपणाचा त्याग करावा की शरीर मी नाही आणि बदलणारी वस्तू माझी नाही. हेच विवेकाने अज्ञानाचा नाश करणे होय. परिवर्तनशीलाबरोबर अपरिवर्तनशीलाचा संबंध अज्ञानाने अर्थात विवेकाला महत्त्व न दिल्याने आहे. ज्याने विवेकाला जागृत करून परिवर्तनशील मी माझेपणाच्या संबंधाचा विच्छेद करून टाकला आहे, त्याचा तो विवेक सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करीत असतो, अर्थात अनुभव करवितो. विवेक संपूर्णपणे जागृत झाल्यावर परिवर्तनशीलाची निवृत्ती होत असते. परिवर्तनशीलाची निवृत्ती झाल्यावर आपल्या स्वरूपाचा स्वच्छ बोध होतो, जो होताच सर्वत्र परिपूर्ण परमात्म तत्व प्रकाशित होते, अर्थात त्याच्याशी अभिन्नतेचा अनुभव येतो. येथे परम हे पद परमात्म तत्वासाठी प्रयुक्त झाले आहे. येथे सूर्याचा दृष्टांत देण्यामागचा भावार्थ असा आहे की ज्या प्रकारे सूर्य अंधकाराचा पूर्णतः नाश करून सर्व दृश्य जगत प्रकाशित करतो,
तसेच यथार्थ ज्ञान हे सुद्धा अज्ञानाचा संपूर्ण नाश करून परमात्म्याचे स्वरूप चांगल्या प्रकारे प्रकाशित करते. तसेच ज्यांना यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते ते कधीही कोणत्याही अवस्थेत मोहित होत नाहीत. प्रकाशयती या पदाचे तात्पर्य जसे सूर्याचा उदय झाल्यावर नवीन वस्तू निर्माण होत नाही, तर अंधकारामुळे झाकली गेलेली जी वस्तू दिसत नव्हती ती दिसू लागते. त्याचप्रमाणे परमात्म तत्व स्वतः सिद्ध आहे, परंतु अज्ञानामुळे त्याचा अनुभव येत नव्हता. विवेकाने अज्ञानाचा नाश होताच त्या स्वतः सिद्ध परमात्म तत्वाचा अनुभव येऊ लागतो. अशा प्रकारे आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.